तर कोल्हापुरात कमर्शियल गॅस पुरवठा बंद झालाय। हॉटेल बंद करण्याची वेळ आलेली आहे। पर्यटकांची गैरसोय होतीये। गॅस पुरवठा सुरळीत करा अशी हॉटेल व्यावसायिकांची मागणी आहे। कारण आता ही युद्धाची स्थिती दिवसेंदिवस भीषण आणि भयानक होत चाललेली आहे। तर त्या संदर्भात सर्वकडून आम्हाला सर्व हॉटेल व्यावसायिकांकडून कॉल आलेले की काय करायचं पुढे। आम्ही देखील संभ्रमावस्थेत पडलो आणि आज म्हटलं फायनली कलेक्टर साहेबांची मीटिंग घेणं गरजेचं आहे। सप्लाय ऑफिसरना पण आम्ही भेटणार आहे, कारण सप्लाय सगळा त्यांच्या हातात आहे। जरी किती काही म्हटलं तरी लोकल जे घरगुती सिलेंडर वापरतात, घरगुती लोकांसाठी ते सप्लाय देणार आहेत, हॉस्पिटलसाठी देणार आहेत, एज्युकेशन हबसाठी देणार आहेत। पण कमर्शियल म्हणजे इंडस्ट्री किंवा हॉटेल करता त्यांनी आता थोडेसे निर्बंध घातले आहेत। पनवेलमध्ये घरगुती गॅससाठी सकाळपासूनच रांगा लागल्यात। 5 ते 6 तास उभं राहूनही गॅस सिलेंडर मिळेनासे झाले। गॅस सिलेंडर मिळत नसल्यानं नागरिकांनी मात्र संताप व्यक्त केलाय। सकाळी युद्धाचा प्रसंग आला असं आम्हाला सांगितलेलं आहे। त्याच्यामुळे झालं का, युद्धाच्या प्रसंगामुळे सगळीकडे सगळ्यांच्या वस्तूंचा तुटवडा भासत आहे। आणि या तुटवड्यामधून असं आलं का आता सिलेंडर गॅस पण तुटवडा निर्माण झालेला आहे। तर सकाळी 8 वाजल्यापासून तर आता 11 वाजले, आम्ही लाईनीलाच आहेत। कोणी पावत्या फाडून घेतल्या आहेत, कोणी काय येणार, सिलेंडर येणार आहे म्हणून 2 उरणवरनं येणार आहे। गाडी अजून का आली नाही, गाडी कधी येईल का सांगता येणार नाही। पण लोक बसलेले आहेत सकाळी 8 वाजल्यापासून। पण आम्ही असं ऐकलेलं आहे की सकाळी पहाटे 5 वाजता पण त्यांनी सिलेंडरची डिलिव्हरी दिलेली आहे। गॅसचा तुटवडा निर्माण झालाय। प्रत्यक्षात तरी सांगतात की कोणत्याही प्रकारचा गोंधळ नाही आणि अफवांवर विश्वास ठेवू नका, पण प्रत्यक्षात मात्र अशी दिसते की 4 दिवस झालं मी तरी गॅस बुकिंग केलेलं आहे आणि काल सांगितलं मला 8:30ला या, परवा सांगितलं 8:30ला या, काल मी 8:30ला इथं येऊन गेले, पण सकाळी गॅस संपलेले होते। आणि आजही पुन्हा त्यांनी 8 वाजता सांगितलं। मी 8 वाजता बरोबर आल्यानंतर सकाळी 6ला गॅस संपलेले आहेत असं सांगितलं। याचा अर्थ गॅस कुणाला दिले जातात? काय सांगाल, सकाळपासून तुम्ही लाईनीत आहात, युद्धाचा काय परिणाम झालेला आहे सिलेंडरवर? मला असं जाणवतंय की युद्धाचा परिणाम झालेला आहे। उदाहरणार्थ गॅस सिलेंडरमध्ये आम्हाला लाईनीत लागावं लागतंय। जे गॅस सिलेंडर आम्हाला वेळेवर भेटायचा, आज मी सकाळी 8:30 वाजल्यापासून लाईनीत लागलो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।